अतिशय अमानुष पद्धतीनं जो लाठी हल्ला जो करण्यात आला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आतापर्यंत जेवढे मराठा मोर्चे झालेत हे सर्व मोर्चे छोटे असो मोठे असो अतिशय शांततापूर्वक आणि फार डिसिप्लिन पद्धतीने आतापर्यंत मोर्चे झालेत। म्हणजे अनेक मोर्चेत आपण पाहिले असेल की लाखोचा मोर्चा आहे आणि एखादी ॲम्ब्युलन्स आली तिलासुद्धा त्या मोर्चामध्ये जागा करून दिली आणि अशा पद्धतीनं अतिशय शांततेनं मराठा आंदोलन करत असताना अशा पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला करणं याचा सर्वप्रथम आदेश दिला कोणी याची सर्वात प्रथम माहिती घेतली पाहिजे। आणि साहजिकच जी माझी माहिती आहे त्याच्यामुळे गृहमंत्र्यांच्या माध्यमातून याचा आदेश देण्यात आला। आणि मला एक समजत नाही की मराठा समाजाच्या बाबतीत जे काय त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या बाबतीत जेव्हा मराठा मोर्चा होत्या निघाला होत्या त्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ज्या मागण्या होत्या त्याच्याबद्दल जाहीर तिथे वक्तव्य करून त्या कोणत्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि काय पावलं राज्य सरकार उचलणार आहे याच्या बाबतीत निवेदन दिलं होतं। त्याच्यातील किती मागण्या मराठा समाजाच्या राज्य सरकारने त्यावेळेस देवेंद्र फडणवीसच्या सरकारने पूर्ण केल्यात याची सुद्धा माहिती जनतेसमोर येणे गरजेचं आहे। तुम्ही सर्वोच्च न्यायालयात केलेलं आहे अशा पद्धतीची घटना होते कसं पाहता तुम्ही? आता मी सुद्धा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो। अशा पद्धतीनं कुठं वातावरण जर काही थोडं खराब होत असेल तर आम्ही सूचना देतो की थोडं शांततेनं हँडल करावं। पण मराठा समाजाचे मोर्चे अतिशय शांततापूर्वक निघत असताना अशा पद्धतीने एकाएक जो लाठी हल्ला झाला याचा जो आदेश ज्यांनी दिला साहजिकच गृहमंत्र्यांनी आदेश दिला असल्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही। अशा पद्धतीने लाठी हल्ला लाठी मारू शकत नाही। त्याच्यामुळे मोठ्या बाता आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी करण्यात आल्या पण कोणतीही मागण्या त्या निमित्तानं पूर्ण करण्यात आल्या नाही। सर्वोच्च न्यायालयात तुम्ही अर्ज केला की भारतभर फिरण्याची परवानगी देण्यात यावी, काय आहे? तिथे रुटीन प्रोसिजर आहे। मला भारतभर फिरण्याची परवानगी आहेच आणि संपूर्ण भारतामध्ये मी आता फिरू शकतो कुठे। देशमुख सर काय आव्हान कराल या संदर्भामध्ये? जे आंदोलन सध्या चाललं आहे, आरोप होतो आहे की विरोधक राजकारण करतात या विषयाचं। असं राजकारण करण्याचा प्रश्न नाही आहे। माझा एकच प्रश्न आहे की शांततापूर्वक मराठा समाजाचे मोर्चे आतापर्यंत होते आणि कालचा सुद्धा होता। काय आवश्यकता पडली की अशा पद्धतीनं लाठीमार करायचा? म्हणजे कोणी आंदोलन करायला निघालं ते आंदोलन चिरडून टाकायचं का? हाच सरकारचा उद्देश आहे का? आणि 1.5 वर्षापूर्वी ज्या कोर्टाने मराठा समाजाच्या बाबतीत 2 निर्णय दिला होता त्याच्या बाबतीत नंतर 1.5 वर्षात या मराठा समाजाच्या मागण्यासाठी आता जे सरकार आहे त्यांनी काय केलं याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। सर हिंदी में बताइए, कल जालना में जिस तरह से लाठीचार्ज हुआ है, बसें जलाई गई हैं, ये माहौल जिस तरह से मराठा समाज में हुआ है, क्या कहोगे? कल जालना में जो हमारे मराठा समाज के जो बांधव थे उन्होंने जो मोर्चा निकाला था उनके ऊपर जो लाठी हमला हुआ और बहुत ही अमानवीय तरीके से लाठी हल्ला वहाँ पे किया गया। अभी तक का रिकॉर्ड है मराठा समाज का कि जो भी आंदोलन उन्होंने किया, जो भी लाखों की तादाद में जो बड़े मोर्चे उन्होंने निकाले, बहुत ही डिसिप्लिन से बहुत ही शांतता से उन्होंने मोर्चे निकाले। कहाँ भी ऐसी अनुचित घटना अभी तक घटी नहीं। फिर कल एकाएक ऐसी कौन सी आफत आ गई थी, एकाएक सरकार ने लाठी हल्ला करने का आदेश दिया। इसके भी बारे में सरकार ने बताना चाहिए। और जो अमानवीय पद्धति जो हल्ला हुआ उसका हम निषेध करते हैं। और पहली बात तो है कि जो अभी तक जितने भी मोर्चे मराठा समाज के निकले उसमें जो आश्वासन देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी ने दिया था वो कितने आश्वासन अभी तक भारतीय जनता पार्टी ने पूरे किए, इसका भी जवाब भारतीय जनता पार्टी ने देना चाहिए। त्यांचा राजीनामा मागून काही फायदा नाही, आम्हाला माहीत आहे।
उनका राजीनामा की मांग करके कुछ फ़ायदा नहीं है। हमको मालूम है कि उनको राजीनामा देना नहीं और राजीनामा देंगे नहीं, ये हमको मालूम है करके हम उनको राजीनामा मांगेंगे नहीं। लेकिन उन्होंने लोगों को मेरा एक ही सवाल है कि जिस प्रकार से अमानवीय पद्धति से जो हल्ला हमारे भाइयों के ऊपर हुआ है उसका बदला जरूर लोगों ने लेना चाहिए। तुम्ही गृहमंत्री राहिले तुम्ही, नेमकं काल तिथे काय झालं असेल असं वाटतं तुम्हाला आणि पोलिसांचं कुठं चुकलं असेल? असं काही थोडं गडबड व्हायचे जरी दिसत असलं तरी ते व्यवस्थित टॅकल करण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत। मला गृहमंत्री माहीत आहे, आम्ही आमच्या पोलिसांना आदेश देतो की काही संतप्त वातावरण असेल तर थोडं शांत करा, आणि शांत करण्याची सुद्धा पोलिसांना माहीत असतं की कशा पद्धतीनं शांत करायचे। पण एकदम अशा पद्धतीनं लाठी हल्ला, आणि तोही कशा पद्धतीनं झाला आपण पाहिलं, क्लिपिंग्स पाहिले की कशा पद्धतीनं लाठी हल्ला झाला। अतिशय अमानवीय पद्धतीनं पोलिसांनी लाठी हल्ला केलेला हे सरकारला शोभत नाही। 32 पोलीस त्या ठिकाणी जखमी झाले, तिथल्या एसपीचा बाईट आहे, तुम्ही गृहमंत्री राहिलेले आहे, काय सांगणार? असं आहे की जेव्हा इतक्या अमानवीय पद्धतीनं लाठी हल्ला करणार तर प्रतिकार मग थोडा होणारच आहे तिकडून तिकडून। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं वातावरण खराब होत असताना अतिशय शांततेनं हे संपूर्ण प्रकरण असतं, जी माझी माहिती आहे। मी संपूर्ण माहिती माझी गृहमंत्रीहून घेतली। शांततेनं हे प्रकरण टॅकल करता आलं असतं, पण व्यवस्थित प्रकरण ते टॅकल न केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे। देवेंद्र फडणवीस या प्रकरणात असं म्हणतायत की एक व्यक्ती आमरण उपोषणाला बसला होता, त्याला वाचवण्यासाठी पोलीस गेले, त्या व्यक्तीला बाहेर काढता जेव्हा येत होतं, बाहेर काढता येत होतं, इंटरव्हेन्शन होतं, तेव्हा दगडफेक झाली। या